महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक किती चुरशीची होईल, किती संघर्षाची होईल आणि सगळ्यात मोठा संघर्ष कोणत्या दोन नेत्यांमध्ये होईल याचाच ट्रेलर आज महाराष्ट्रानं पाहिलाय. स्थळ होतं रंगशारदा नाट्यगृह. कार्यक्रम होता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा. अजेंडा होता विधानसभा निवडणूक आणि टार्गेट देवेंद्र फडणवीस. शिवसेनेत फूट पडल्यापासून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त मोठा सामना रंगला तो उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस. शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या फुटीला ठाकरेंनी फडणवीसांना जबाबदार धरत लोकसभा निवडणुकीत प्रचार केला. महाविकास आघाडीला निवडणुकीत यश आले असले तरी तिघांमध्ये ठाकरेंच्या सेनेचा स्ट्राईक रेट हा सर्वात कमी राहिला. पण एकत्रित यशामुळे मवियाचा आत्मविश्वास कमालीचा वाढलाय आणि तो विधानसभेतही दिसणार हे जवळपास आता पक्क झालंय. आज मुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांमधील प्रचाराचा रोडमॅप आणि टार्गेट दोन्ही स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीत भाजपाची उरली सुरली गुरमीही उतरवू, सगळं सहन करून मी उभा राहिलो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी प्रचाराचा श्रीगणेशाच केला. पण खरी चर्चा झाली ती त्यांची पुढच्या वक्तव्याची. फडणवीसांना उद्देशून उद्धव म्हणाले, यापुढे एक तर तू राहशील किंवा मी राहील. याला फक्त आव्हान म्हणणे चूक ठरेल. याला ठाकरेंच्या बाजूची मंडळी इशारा म्हणू शकतील तर फडणवीसांच्या बाजूचे धमकीही. काय नक्की म्हणाले ठाकरे ते आधी पाहूयात. कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत. अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे. तर तू तरी राहशील तर मी तरी राहील. नीट ऐकलत ना? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे काय म्हणालेत? उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्देशून बोलत असताना उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केलंय त्यावर होता आजचा आपला पहिला प्रश्न. आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपण आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न, एक तर तू राहशील नाही तर मी राहील. फडणवीसांना उद्देशून केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंना राजकीय फायदा होईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलेल्या धमकीवजा इशाऱ्यावर ते थांबले नाही तर त्यांनी पक्षांतर करणाऱ्यांना इशाराही दिला. पाहूयात. तर स्वतः शंकराचार्य आपल्या घरी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की विश्वासघातासारखा दुसरा घात असू शकत नाही आणि विश्वासघात करणारा हिंदू असूच शकत नाही. आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील. काही जण हा गेला तो गेला. जायचं तर उघड जा, पण आत राहून दगाबाजी करू नका. पैसे मिळतायत म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका. नगरसेवक माजी नगरसेवक जात आहेत, जा आत्ताच यानं जायचं त्यांना. अरे ठीक आहे, या तर्फेने उतरवलं एक तर तुम्ही राहणार तर मी राहीन. या माझा अडाणी माझा लाडला हे सगळे बिल्डर आहेत. रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर काय करावं आदित्यने घोटाळा काढला. म्हणजे वारे माप खात सुटले. म्हणजे पूर्वी भूखंडाचं श्रीखंड होतं, आता हे वाटते ते गटाराचे पैसे काढून गटाराचं पण श्रीखंड झाले. सगळं तुम्ही माझं घेतलात तरी तुमच्या नाकावरची तुम्ही माझी सत्ता तर आणि तरच अभिमान
मानाने आम्ही सांगू केव्हा आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही पुजारी आहोत, हे आम्ही या लोकांना गाडून दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन तुम्ही निघा, तर आणि तरच आपल्या आयुष्याला अर्थ आहे. उद्धव ठाकरेंच्या आजच्या भाषणात अजून एक महत्त्वाची रणनीती समोर आली. आगामी निवडणुकांमध्ये आता वापरल्या जाणार आहेत येणारे सण. विधानसभा निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात दहीहंडी, गणेशोत्सव आणि दिवाळी असे सण होणार आहेत. यातील पहिले 2 सण हे सार्वजनिक उत्सवाच्या स्वरूपाचे असतात. मंडळ आणि तिथे येणारी हजारो माणसे. या मंडळांचा वापर करून ठाकरेंनी विधानसभेसाठीचा मास्टर प्लॅन पदाधिकाऱ्यांना सांगितला. दहीहंडी, गणेशोत्सवाचा उत्साह मुंबईत सर्वाधिक असतो. महापालिका निवडणुका असो की विधानसभा, सणांच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांशी कनेक्ट वाढवणं सोपं जाईल. पाहुयात उद्धव ठाकरेंची रणनीती. आता दहीहंडी येतील, त्याच्यानंतर गणपती येणार, नवरात्र येणार. काही ठिकाणी मंडळ इकडची तिकडची इकडे जातील. मंडळ सगळी आपलीच आहेत ना, मग त्यांच्या माध्यमातून काम काय नाही करायचं. गणपती उत्सवामध्ये सुद्धा नाही म्हटलं तरी या गद्दारीचा उल्लेख करायला काय हरकत आहे. एकंदरीतच उद्धव यांच्या आजच्या भाषणाला भाजपनं लागलीच प्रत्युत्तरी दिलंय. देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी जनता आहे. त्यांचं राजकारण संपविण्यासाठी तुम्हाला 100 जन्म घ्यावे लागतील असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पलटवार केला. तर उद्धव ठाकरेजी आम्ही तुमचं आव्हान स्वीकारतो असं म्हणत प्रसाद लाड यांनी ठाकरेंनाच नवं आव्हान दिलंय. पाहुयात. या राज्याला मागचे 5 वर्ष विकासाकडे नेणारं नेतृत्व देवेंद्रजी आहे. या राज्याला विजन देणारं नेतृत्व आहे. आणि तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बोललात, महाराष्ट्राची जनता तुमची मानसिक दिवाळखोरी आता जनतेने समजली आहे. तुम्ही जातीपातीच्या राजकारणात उतरले आहे. तुम्ही धर्माच्या आधारावर आता मत घेण्याची भाषा करतात आहे. आणि त्यामुळं उद्धव ठाकरेजी तुम्हाला महाराष्ट्राची जनता सोडणार नाही. उद्धवजी, आम्ही आपलं चॅलेंज स्वीकारलं. यात तुम्ही राहाल किंवा आम्ही राहू. या येणाऱ्या निवडणुकीत या राज्यातली जनता तुम्हाला काय आहे ही तुमची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी एवढी छोटी नाही आहे ज्याचा तुम्ही विचार करताय. तुम्ही जे म्हणताय ना, तुम्ही राहाल किंवा आम्ही राहू, आम्ही तुमचं चॅलेंज स्वीकारतो. आम्ही तुम्हाला सांगतो की या नोव्हेंबर-ऑक्टोबरच्या निवडणुकांनंतर या तर राज्यात तुम्ही राहाल किंवा राज्यात आम्ही राहू. मुंबईतली मंडळं आपलीच आहेत असं म्हणत ठाकरेंनी महापालिकेसाठीची ही रणनीती स्पष्ट केली. आणि ती करत असतानाच त्यांनी मुंबई भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावर टीका केली. त्यावर शेलारांनीही जशास तसं उत्तर दिलं. पाहुयात. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माझ्या आजोबा पहिल्या 5 नेत्यांमध्ये होते अग्रणी. कारण तेव्हा शेलार मामा आताचा नाही, हा कुठला नाव पण घेण्याचं लायक तो शेलार मामा. परतीचे दौर कापले गेले, आता विजयाशिवाय मागे फिरायचं नाही हे सांगणारा शेलार मामा. तेव्हा माझ्या आजोबांना शेलार मामा म्हणायचे. त्यांनी लढा दिला होता. त्यावेळेला माझे वडील, मी वडील का म्हणतो तेव्हा शिवसेना नव्हती, नंतर शिवसेना स्थापन झाली. माझे काका हे त्यांच्यासोबत होते. त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुखांनी काय केले हे तर इतिहासाचे तुम्ही साक्षीदार आहात. आणि त्या घराण्यात मी जन्माल्यानंतर माझी मुंबई माझ्या डोळ्या देखत ओरबाडली जाते आणि मी शेपूट घालून गप्प बसू शकतो. खऱ्या अर्थाने मुंबईवर दोरडा उभाटा सेनेने टाकला. नाळ्यातल्या कचऱ्यामध्ये, महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांच्या टॅबमध्ये, महानगरपालिकेच्या हॉस्पिटलच्या औषधांमध्ये, मुंबईत पडणाऱ्या खड्ड्यांमध्ये, अगदी त्या ठिकाणी पाणी संग्रहालयात सुद्धा दरोडा टाकणारी उभाटा सेना. तुम्ही दरोडेखोर आहात. तुमच्या आता हळूहळू तुम्ही टाकलेल्या दरोड्यातनं उभा केलेल्या पैशाची आता गोष्टी एक एक बाहेर यायला लागल्यावर तुमची तडफड व्हायला लागली आहे. आणि म्हणून त्या तडफडीतनं तुमचं वैफल्यग्रस्त विधानं बाहेर येत आहेत.
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचे पडसाद पुढचे काही दिवस पडणार हे नक्की, आणि त्यावर आपले लक्षही असेल. मात्र आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न बघूया परत एकदा. एक तर तू राहशील नाहीतर मी राहील. फडणवीसांना उद्देशून केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंना राजकीय फायदा होईल का? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूयात. युट्यूबवर किशोर जाधव, गद्दारांचा विधानसभेलाच फैसला होईल. युट्यूबवर भूपेश राऊत, फायदा शरद पवार आणि काँग्रेसला होईल. युट्यूबवर प्रशांत देसाई, मंत्रालयात साहेब होते किती काळ. युट्यूबवर श्रीकांत शेवगावकर, या वादात ठाकरे संपून जातील. युट्यूबवरच दीपेश मोरे, नक्कीच होणार कारण महाराष्ट्रातील जनता फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळली आहे. युट्यूबवरूनच अनिल खंजिरे, उद्धव ठाकरेंना राजकीय फायदा अजिबात होणार नाही. युट्यूबवरून तुकाराम दिसले, हे दोघेही नको, कुणीतरी तिसरा हवा आम्हाला. फेसबुकवरून प्रितेश टाकळे, तिन्ही पक्षांनी मिळून एकाला टार्गेट केलंय पण यात फडणवीस टिकणार. फेसबुकवरून प्रमोद काळे, नुकसानच अधिक होईल. फेसबुकवरून नरेश पाटील, 101% फायदाच होणार. इंस्टाग्रामवरून जीवन बोधले, उद्धव ठाकरेंना नक्कीच फायदा होईल. ज्या पद्धतीनं भाजपनं राजकारण केलं ते लोकांना पटलेलं नाही. लोकसभेला लोकांनी ते दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलेल्या आव्हानावर आम्ही प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न. एक तर तू राहशील नाहीतर मी राहील. फडणवीसांना उद्देशून केलेला वक्तव्याचा उद्धव ठाकरेंना राजकीय फायदा होईल का? युट्यूबवर एकूण मतं 1,12,000. 82% होय म्हटलंय, 18% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. %73 होय म्हटलंय, 27% नाही. फेसबुकवर 64% होय म्हटलंय, 36% नाही. आता बघूया एक्सचा कोल. 69% होय म्हटलंय, 31% नाही. आता वळूया अजून एका बातमीकडे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मुंबईत आंदोलन सुरू आहेत. मराठा आरक्षणाबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मोर्चाच्या वतीनं महत्त्वाच्या नेत्यांना करण्यात येत आहे. काल त्यांनी उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर आंदोलन केलं. सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना भेट मिळाली नाही. मातोश्री बाहेर आंदोलन होऊ नये म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांना खेरवाडी पोलीस ठाण्याकडून नोटीस सुद्धा बजावण्यात आली होती. आज या आंदोलकांनी आपला मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्याच्या दिशेनं वळवला. या मार्गावरील सगळ्या एंट्री पॉइंटवर मोठा पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी आंदोलकांच्या गाड्या गिरगाव चौपाटीवर अडवत त्यांना ताब्यात घेतलं. चर्चेनंतर रमेश केरे पाटील यांच्यासह शिष्टमंडळ मंत्रालयाकडे रवाना झाले. अजित पवार यांना भूमिका मांडण्याची विनंती केली असं आंदोलकांनी सांगितलं.
आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जाणार, नंतर शरद पवार यांची भेट घेणार आणि शेवटी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण लागते आम्हाला, काय त्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी म्हणून कालच आम्ही या ठिकाणी उद्धव साहेबांना भेटलो, त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं. उद्धव साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आणि अजितदादांना विचारणार पक्षाची भूमिका काय आहे. कारण आज एकीकडे बघा छगन भुजबळ हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावणे म्हणून विरोध करू राहिले आणि ते छगन भुजबळ अजितदादांच्या पक्षामध्ये आहे. त्यामुळे अजितदादांना आम्ही विचारणार की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून तुमची काय भूमिका आहे, ती भूमिका. मुंबईत हे सर्व झालं, पण आता एक नजर टाकूया काल विदर्भात झालेल्या मिटकरी विरुद्ध मनसे प्रकरणातील अपडेट्सवर. आठवण करून देते की परवा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यानंतर चिडलेल्या मनसैनिकांनी काल अकोल्यात मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली. अवघ्या काही तासातच या प्रकरणातील एका मनसैनिकाला अस्वस्थ वाटल्यानं रुग्णालयात नेण्यात आला आणि तिथे हृदयविकाराच्या धक्क्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान तोडफोड प्रकरणात तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. जर सर्व आरोपींना अटक झाली नाही तर संविधानिक पद्धतीनं आंदोलन करू असा इशारा आमदार मिटकरींनी दिला होता. गाडीवरील हल्ला हा आपल्या हत्येचा प्रयत्न होता का याचा तपास करा अशी मागणीही त्यांनी केली. मनसैनिकांना समोरासमोर भिडण्याचं आव्हानही त्यांनी दिलं. तसंच हल्लेखोरांना पोलिसातील काही अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप सुद्धा आमदार मिटकरी यांनी केला. तर या प्रकरणाच्या केंद्रस्थानी मानल्या जाणाऱ्या मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनीही मुंबईत प्रत्युत्तर दिले. माझ्या साहेबांबद्दल जर बोलले तर मी काम करणारच ना. एक माणूस सांगा ना, ह्या राजकीय पटलावरचा एक नेता सांगा की ज्याच्यावरती हा हिरो घसरला नाही आणि आम्हाला सांगतो की माझ्या अंगावर एकटे या तुम्हाला दाखवतो. एवढं जरी तुझ्या वडिलांचं तुझ्यावरती ऋण असेल, तुला जन्म घातल्याचा, तुझ्या आईचं ऋण असेल तुझ्यावरती इतका जन्म घातल्याचा, राजा खरंच तू सांग, तू एकटा आणि मी एकटा. आम्ही काही घाबरणारे किंवा पळपुट्यांपैकी नाही. फक्त एक राजकीय शिष्टाचार किंवा एक जी पक्षाची आमची विचारधारा आहे त्या विचारधारेवर आम्ही काम करतो. तुम्ही हे जेवढे गुंडे आहेत त्यापेक्षा जास्त गुंड अमोल मिटकरी आहे हे या बावळटांनी लक्षात ठेवावं. छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध पक्षांचे नेते MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत भेटीगाठी घेत आहेत. शिवसेनेचे अब्दुल सत्तार, शेतकरी नेते राजू शेट्टी, नुकतेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले आमदार बाबाजानी दुर्राणी अशा नेत्यांनी जलील यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी, बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीचा डाव मांडला आहे. त्यासाठी आज राजू शेट्टींनी जलील यांची भेट घेतली आहे. तर बाबाजानी दुर्राणी आणि जलील यांच्यात बंद दाराआड चर्चा सुद्धा झाली. जलील आणि अब्दुल सत्तारांच्या भेटीचं कारण मात्रही अस्पष्ट आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि जागा वाटपाबाबत एकमत झालं तर राजू शेट्टींच्या आघाडीत जाऊ असं सांगत राजू शेट्टी यांचा प्रस्ताव MIMचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींना पाठवणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलं. 2019ला वंचित सोबत असल्यामुळे जलील खासदार बनले होते, पण या लोकसभेत मुस्लिम मतं महाविकास आघाडीकडे गेली, त्यामुळे जलील यांचा पराभव झाला असं मानलं जात आहे. त्यामुळे विधानसभेसाठी MIM सुद्धा अशा एखाद्या नव्या आघाडीच्या शोधात तर आहेच, पण त्याचबरोबर मुस्लिम मतं आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हेही स्पष्ट आहे. जर हे यशस्वी झाले तर फटका महाविकास आघाडीला बसेल. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील या भेटीगाठी महत्त्वाच्या ठरतात. आम्ही 2019लाही हे सांगितलं होतं आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही आम्ही हे सांगितलं होतं की हे जे पिरियड आहे इलेक्टोरल पॉलिटिक्सच्या त्यामध्ये अलायन्स खूप महत्त्वाचं झालेले आहे.
त्या अनुषंगाने काही नवीन समीकरण तयार होत असेल तर नक्की आम्ही विचार करणार. हे सगळं ओवेसींच्या कानावर घालणार आहात? 100%. या काही दिवसामध्ये आम्ही मुंबईला जाणार आहे. ओवैसी साहेबही तिथे येणार आहे आणि त्यामध्ये त्याच्या बाबतीत सविस्तर चर्चा. एकतर तू तरी राहशील किंवा मी तरी. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा अशी निर्वाणीची भाषा राज्याच्या दुसऱ्या माजी मुख्यमंत्र्यांसाठी वापरतात तेव्हा हा वाद किती टोकाला पोहोचला आहे, कोणत्या थराला पोहोचला आहे याची कल्पना आपण करू शकतो. या विधानसभेला महाविकास आघाडीच्या हल्ल्याच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीसच असणार हे एव्हाना स्पष्ट झालंय. प्रश्न कुठलाही असो, ज्येष्ठ नेते शरद पवार नॅरेटिव्हचे स्टिअरिंग फडणवीसांकडे हलकेच वळवताना पाहायला मिळाले. काँग्रेसकडून नाना पटोलेंच्या निशाण्यावर सुद्धा फडणवीस असतात. त्या टेम्पोला आजच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणातील फडणवीस विरोधी आक्रमक वाक्यांनी आणखी वेगळ्याच उंचीवर किंवा स्तरावर नेलं. खरं तर आजच्या भाषणात धमकी म्हणा, इशारा म्हणा, आव्हान म्हणा, जे काही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना द्यायचा प्रयत्न केलाय ते का केलं असेल? फक्त शब्दांवर, भाषेवर, टोनवर फोकस केला तरी एकंदरीतच राजकीय संबंधांचा स्तर महाराष्ट्रात हा असाच झालाय हे लक्षात येईल. पण महाविकास आघाडी असो की महायुती, दोन्हीकडे असलेल्या तिन्ही पक्षांमध्ये नेतृत्वाची सुप्त लढाई सुरू आहे. महत्वाकांक्षा दडलेल्या आहेत. मुख्यमंत्री आधीच ठरवावा असं संजय राऊतांचे वक्तव्य येऊन गेले आहेच. आता जर सीएम उमेदवार आधीच ठरवायचीच वेळ आली तर तो महाविकास आघाडीत कोण असू शकतो? तर जो भाजपावर सर्वात आक्रमक प्रहार करेल त्याला पसंती मिळू शकते. उद्धव ठाकरेंच्या आजच्या भाषणाकडे, भाषेकडे, धमकी वजा, इशारा वजा, आव्हानाकडे या नजरेतूनही बघितले पाहिजे. जगातली तिसरी महासत्ता बनण्याच्या दिशेनं पाऊल टाकणाऱ्या भारतापुढे अनेक आव्हानं आहेत. त्यातील महत्त्वाचं आव्हान म्हणजे महागाई आणि समाजातील सर्वच स्तरापर्यंत योग्य दर्जाचा अन्न पुरवठा. खरं तर देशात धान्याचे मुबलक उत्पादन होत आहे, पण दुर्दैव हे की ते खरेदी करून खाण्याची आर्थिक परिस्थिती आजही लाखो कोट्यावधींची नाही. त्यामुळेच कोणी उपाशी राहू नये म्हणून अंत्योदय योजनांसारख्या विविध योजना अंमलात आणत केशरी पिवळे रेशन कार्ड धारकांसाठी स्वस्त धान्य वितरण सुरू झालं. कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हापासून देशभरातील सुमारे 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्यात येत आहे. पण गेल्या 10 दिवसांपासून म्हणजेच 20 जुलैपासून राज्यातील गरिबांच्या 2 वेळच्या जेवणाचा प्रश्न हळूहळू गंभीर होतोय. कारण राज्याच्या रेशन दुकानांमध्ये आली आहे तांत्रिक अडचण. जे जे रेशन दुकानात गेले असतील त्यांनी तिथे असलेले पॉस मशीन बघितले असेलच. धान्य वाटपात पारदर्शकता यावी म्हणून ई पॉस मशीन कामी आणल्या गेले. पण आता याच पॉस मशीन्स बंद पडल्या आहेत आणि त्याला कारण आहे सर्व्हरमधील बिघाड. आज तरी मशीन सुधारले असेल, आज तरी पोटाची खळगी भरायला अन्न मिळेल या आशेनं अनेक लोक हातातली कामं टाकून धान्यासाठी वारंवार रेशनच्या दुकानावर चक्रा मारत आहेत. पण सरकारी काम 6 महिने थांब या म्हणीला जागत चाल ढकल करत कुर्मगतीनं काम करणाऱ्या सरकारी यंत्रणेला शेवटी पाझर फुटला. शेवटी सरकारनं ऑफलाईन पद्धतीनं धान्य वाटप सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण प्रत्यक्षात मात्र हे ऑफलाईन धान्य वाटप अद्यापही हजारो दुकानांमध्ये सुरू न झाल्यानं गरिबांचे दशावतार सुरूच आहेत. त्यामुळे त्यांचा संताप होणं साहजिक आहे. 3 हप्ते झालेले आम्ही येतोय, पण किती दिवस थांबणार आम्ही इथे? उभं केव्हा राहणार? हे केव्हा चालू होईल आम्हाला काय कळणार आहे? रोज येतो, विचारतो, निघून जातो, पण आमचे काम धंदे आहे की नाही? आम्हाला 15 ते 3 वार झाले सारखे चक्र मारतो. इथं आलं का बंद काम, पाऊस चालू. आपल्याला आपण मजूर लोक खाण्यापिण्याला जावं लागतं बाहेर, तरी रोज चक्र मारा. इथं आलं मशीन बंद, जायचं घरी, यायचं घरी. गरिबांच्या याच संतापावर आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर.
बघूया आजचा आपला दुसरा प्रश्न. सर्व्हर डाऊन झाल्यानं 10 दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी राशन वाटप ठप्प. जबाबदार कोण? हा आपला आजचा प्रश्न होता. राशन दुकानावरील ई-पॉस मध्ये असलेल्या तांत्रिक अडचणीनंतर सरकारनं ऑफलाईन धान्य वाटपाची परवानगी रेशन दुकानधारकांना दिली आहे खरी, पण त्या दुकानांवर खरंच गरजूंना, शिधा वाटपधारकांना धान्य वाटप होतंय का? त्यांना काय अडचणींचा सामना करावा लागतोय? याचा आढावा नागपूर, नाशिक आणि भंडाऱ्यामधून एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी घेतलाय. तो पाहूया. महाराष्ट्रात कोट्यवधी रेशन कार्ड धारकांना रेशन वितरणाची ऑनलाईन प्रणाली आहे, मात्र गेले काही दिवस त्या ऑनलाईन प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहे आणि त्यामुळे रेशनचा, धान्याचा वाटप जो आहे तो अशा रेशनच्या दुकानातून पूर्णपणे ठप्प झालेला आहे. ऑनलाईन पद्धतीने रेशन वाटप करण्यासाठी 4G तंत्रज्ञानांवर आधारित अशी ई-पॉज मशीन जी आहे ती राज्यातील प्रत्येक रेशन दुकानामध्ये देण्यात आलेली होती. मात्र गेले काही दिवस साधारणपणे 20 आणि 21 जुलैपासून त्या ई-पॉज मशीनला सर्व्हरचा पाठिंबा मिळत नव्हता. सर्व्हर नादुरुस्त झालेला होता. त्यामुळे थांबून या ई-पॉज मशीनच्या माध्यमातून धान्याचा वितरण होत होता. आजपासून ऑफलाईन पद्धतीने रेशनचा, धान्याचा वाटप करणं अपेक्षित होतं, मात्र कुठलाही सरकारी कर्मचारी, अधिकारी जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला नाही. ज्याच्या उपस्थितीमध्ये धान्याचा वाटप होऊ शकेल तो पोहोचलेला नाही. त्यामुळे अशा ऑफलाईन पद्धतीने जरी धान्य वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी कर्मचाऱ्यांची उपस्थिती नाही आणि त्यामुळे धान्याचा जो वाटप आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. गेल्या 15 दिवसांपासून रेशनच्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी बघायला मिळत होती, मात्र सध्या आता रेशन दुकानांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो. त्याचं कारण आहे सध्या जे सर्व्हर आहेत ते या ठिकाणी बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं आता जे रेशन घ्यायला जे नागरिक येत आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निराशा होते. रेशन दुकानदार देखील या ठिकाणी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र हे सर्व्हर बंद असल्यामुळं रेशन वाटप जे आहे ते बंद आहे. सर्व्हरमुळे ऑनलाईन कामामुळे ते कामात भरपूर प्रमाणात बदल घडला आहे, पण आता हे सर्व्हरमुळे रेशन लोकांना वेळेवरती मिळत नाही. जे नोकरदार वर्ग आहे त्यांना सुट्टी टाकून यावं लागतं. इथं आल्यावर निराशा होते. निराशा झाल्यामुळे परत ते जावं लागतं, परत दरवेळेस सुट्टी घेऊन यावं लागतं. तर आपण जर हे मशीन जर बघतो या ठिकाणी, या मशीनवर सध्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे प्रोसेस होत नाही आहे. जो रेशन दुकानदाराचा QR कोड असतो किंवा या ठिकाणी जो नंबर असतो तो टाकण्याची प्रोसिजर होत नसल्यामुळे हे संपूर्ण रेशनच्या दुकानदारांकडनं सर्व्हर डाऊन असल्याचं सांगितलं जात आहे. गिरायकांना आम्हाला रोज फेस करावं लागतंय की आज या उद्या या, पण याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही गांभीर्याने. पहिले जे 2G मशीन होतं ते व्यवस्थित चालत होतं. आता हे जेव्हापासून 4G मशीन आला आहे तेव्हापासून हेच होतंय. जोपर्यंत आम्हाला ऑफिशियल सांगण्यात येत नाही की तुम्ही ऑफलाईन पद्धतीने वाटा, तोपर्यंत नाही आम्ही वाटू शकतो. तो या ठिकाणी जवळपास 500 ते 600 जे कार्डधारक आहेत ते या ठिकाणी आहेत, मात्र जवळपास फक्त 50 ते 60 कार्डधारकांनाच हे रेशन वाटलं गेलं आहे. भंडारा जिल्ह्यात राशन दुकान सुरू आहेत. मागील 15 दिवसापासून इथली पॉश मशीनचं जे सर्व्हर डाऊन आहे त्याचा फटका आता लाभार्थ्यांना बसतो. जवळपास 5 लाखापेक्षा अधिक लाभार्थी BPL असो, अंत्योदयचे, याच्या सर्व्हर डाऊनचा फटका त्यांना मिळत असल्यामुळे त्यांना राशन वेळेवर मिळत नाही. सध्या ई-पॉश मशीनमध्ये सर्व्हर संपूर्णपणे ठप्प आहे. काही वेळेसाठी सर्व्हर चालू होते, पण 1-2 लाभार्थी फक्त त्यांच्या अंता होऊन बाकी मशीन बंद पडून जाते. लाभार्थी या दुकानदाराला पण शिवागाळ करत असतात. आम्ही सध्या ऑफलाईन वाटप करू शकत नाही जेणेपर्यंत आम्हाला जिल्हा यंत्रणेवरून आदेश येणार नाही तेव्हापर्यंत आम्ही वाटप करू शकणार नाही. गेल्या 15 दिवसापासून भंडारा जिल्ह्यातलं राशन वाटप बंद आहे आणि याचा फटका गोरगरिबांना बसताना दिसत आहे. अनेक भागात रेशन दुकानांवर ऑफलाईन धान्यही मिळत नसल्यानं गरिबांचे हाल होत आहेत. यवतमाळच्या उमरसरा येथील ममताबाई काळे या दारिद्र्य रेषेखाली येतात. त्यांच्या घरात 5 सदस्य असून त्यांना अंत्योदय योजनेचा महिन्याला 35 किलो धान्य मिळते. पण आता ही पॉस मशीन बंद असल्यामुळे आम्ही आता करायचं काय असा सवाल त्या विचारतायत. पाहूया.
आम्ही जवळपास 1 महिना झालेला आहे, जातो 2-2, 3-3 वेळा जातो आणि वापस येतो. आम्हाला धान्य मिळत नाही आहे. आम्हाला एवढा त्रास होत आहे की आम्ही सांगू शकत नाही. आमच्याकडे वाहन नाही आहे. 10 वेळा पायी जावं लागते आणि पायी यावं लागते तिथून, तेवढ्या दुरून, तेवढ्या लांबमधून. एक तर वरून पाऊस आहे आणि 10 वेळा गेलं तरी ते दुकानदार एकच म्हणतो का हे मशीन बंद आहे, हे मशीन बंद आहे. आता तुम्ही सांगा आम्ही खायचं काय? आम्ही एकूण कुटुंबसंख्या आमची 5 आहे आणि आम्हाला 35 किलो धान्य मिळते. अंत्योदयमध्ये आहोत आम्ही. मशीन कधी कधी गेलं तर मशीन बंद राहते आणि मशीन थंब मारायला गेलं का थंब लागत नाही. म्हणजे नेमके एवढा प्रॉब्लेम येत आहे का त्या मशीनमुळं आणि त्या अंगठ्यामुळं एवढं त्रस्त झालेलं आहे माणूस का 4 वेळा 10 वेळा त्या दुकानामध्ये जाऊ वापस यावं लागते. कामं नाही, मजुरी नाही, काहीच नाही. लाखो गरजूंना ज्या ई-पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य मिळतं, ती ई-पॉस मशीन नेमकी काय आहे, कशी काम करते, तिचं महत्त्व काय, हे जाणून घेण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. ई-पॉस मशीन म्हणजे नक्की काय? ऑनलाईन पद्धतीचा वापर करून धान्य वाटपासाठी ती वापरल्या जाते. 2017 पासून राज्यात सर्व शिधा वाटप केंद्रांना ई-पॉस मशीन मिळाले. मशीनमध्ये 4Gचं कार्ड असतं. मशीनमध्ये ग्राहक क्रमांक म्हणजे RC नंबर टाकला जातो. ग्राहकाचा अंगठा घेतल्यानंतर कार्डधारकाचा धान्य कोटा येतो. प्रक्रियेनंतर मशीन तात्काळ बिल दाखवते. लाभार्थ्याला किती धान्य वितरित याची ऑनलाईन नोंदही होत असते. ई-पॉस मशीन कशी काम करते हे आपण पाहिलं, पण तरीही रेशन दुकानांमधील धान्य वाटपात हेराफेरी, काळा बाजार होण्याची शक्यता आहेच, होतही असेल. पण या ई-पॉस मशीनमुळे त्या हेराफेरीला लगाम लागलाय हे नक्की. 0 आवरमध्ये आता वेळ झाली आहे रेशन धान्य वाटपात महत्वाच्या असलेल्या ई-पॉस मशीन बाबतच्या तांत्रिक अडचणीवर विचारलेल्या प्रश्नाची. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. सर्व्हर डाऊन झाल्यानं 10 दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी रेशन वाटप ठप्प. जबाबदार कोण? अन्न पुरवठा मंत्री की ढिसाळ प्रशासन, असा आपला प्रश्न होता. एक्स वरून पहिली प्रतिक्रिया आपण बघतोय. संतोष पेटकर यांची ऑफलाईन धान्य द्या, नाहीतर भूकबळीनं विधानसभेला मतदार शिल्लक राहणार नाहीत. युट्यूब वरून सुरेश कनोजिया, सरकारचा कुठलाही सर्व्हर काम करत नाही. युट्यूब वरूनच सागर गायकवाड, प्रशासन जबाबदार आहे, सर्वसामान्य लोकांशी काही देणे घेणे नाही त्यांना. युट्यूब वरूनच विजय ओहोळ, जनतेच्या कामापेक्षा हे महाशय राजकारण जास्त करत आहेत. योजना आणतात परंतु अंमलबजावणी वेळी यांचे सर्व्हर डाऊन असतात. पुढची प्रतिक्रिया फेसबुकवरून अभिजित माने यांची, इलेक्शन फंडसाठी जमवाजमव चालू आहे असे करून. फेसबुकवरूनच दिलीप चव्हाण, सरकार जबाबदार आहे. फेसबुकवरूनच आनंद राठोड, घोटाळे चालूच आहेत, चांगला गहू मार्केटमध्ये आणि खराब लोकांना. इंस्टाग्रामवरून सोमनाथ माळी, ढिसाळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच जनतेला त्रास होत आहे. ई-पॉस बाबत विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. सर्व्हर डाऊन झाल्यानं 10 दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी रेशन वाटप ठप्प आहे. जबाबदार कोण? 56,000 मतं युट्यूबवर. 41% म्हणणं आहे अन्न पुरवठा मंत्री, 59% म्हणणं आहे ढिसाळ प्रशासन. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. %62 म्हणणं आहे अन्न पुरवठा मंत्री, 38% म्हणणं आहे ढिसाळ प्रशासन.
फेसबुकवर एकूण 1000 मतं. 43% म्हणणं आहे अन्न पुरवठा मंत्री, 57% ढिसाळ प्रशासन. एक्सचा कौल बघूया. 34% म्हणणं आहे अन्न पुरवठा मंत्री, 66% ढिसाळ प्रशासन. देशातील कोणीही गरीब उपाशीपोटी झोपायला नको या हेतूनं स्वस्त धान्य दुकानावर मोफत रेशन देणं सुरू झालं. या चांगल्या योजनेचा गैरफायदा घेणारी एक साखळीच मधल्या काळात जन्माला आली. सरकार गरिबासाठी कमी पैशात किंवा मोफत वाटायला धान्य पाठवायची, पण बऱ्याचदा बऱ्याच भागात ते त्याचपर्यंत पोचायचंच नाही. दशकानुदशकं गरिबाच्या तोंडचा घास हिरावून घेत काही दलाल मंडळी आपले खिसे भरत राहायचे. याची सुरुवात बनावट रेशन कार्डवरील खोट्या नोंदी यापासून व्हायची ते गोदामात पोहोचेपर्यंत धान्याची वाटमारी होण्यापर्यंत हे प्रकार चालायचे. यातून देशाचे हजारो नाही तर लाखो कोटी लुटले जायचे. हे टाळण्याच्या छोट्याशा प्रयत्नांचा एक छोटासा भाग हे ई-पॉस मशीन होता. आणि त्याच ई-पॉसचं सर्व्हर 8-8, 10-10 दिवस डाऊन राहणे हा फार मोठा योगायोग म्हणावा लागेल. म्हणजे तुमचा अशा प्रकारच्या योगायोगांवर विश्वास असेल तर. असो, सरकारनं त्यामुळे ऑफलाईन वितरणाचा निर्णय तर घेतलाय. त्याने पुन्हा जुने दिवस आठवणार नाहीत अशी आशा करूयात. गेले अनेक दिवस वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या पूजा खेडकरला UPSCनं दोषी करार केलं आणि पूजाची IAS म्हणून झालेली निवड UPSCनं अखेर आज रद्द केली. पूजाला भविष्यात UPSCची कोणतीही परीक्षा देण्यास मनाई केली आहे. नियमापेक्षा जास्त वेळा IASची परीक्षा दिल्याप्रकरणी UPSCनंही कारवाई केली आहे. नियमानुसार UPSC परीक्षा देण्याची मुदत संपल्यावर पूजानं तिचं नाव बदलून पुन्हा परीक्षा दिली होती. मात्र हे करताना तिनं तिच्या आई वडिलांचं देखील नाव बदललं. त्यामुळे तिची चोरी पकडता आली नाही असं UPSCनं आपल्या निवेदनात म्हटलंय. पूजा खेडकर प्रकरणामुळे एकूणच दिव्यांग कोट्यातील सिलेक्शनवर संशयाची सुई फिरत होती. मात्र 2009 ते 2023 या काळात एकूण 15,000 उमेदवारांचे रेकॉर्ड तपासण्यात आले. पूजा खेडकर वगळता इतर कोणीही दोषी आढळले नाही असं UPSC कडून सांगण्यात आलं. दरम्यान पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावरही आज पतियाळा हाऊस कोर्टात युक्तिवाद सुरू झाला. उद्या दुपारी 4 वाजता कोर्ट आदेश देणार आहे. तुम्हाला आठवत असेल, पूजा खेडकरची बातमी सर्वात आधी ABP माझानं दाखवली होती आणि ती बातमी लावूनही धरली होती. पहिल्या दिवसापासून दररोज आम्ही या बातमीचा पाठपुरावा करत राहिलो. त्यामुळे कुठल्याही सरकारी संस्थेला या प्रकरणाकडे दुर्लक्ष करता आलं नाही आणि अखेर आज तिच्यावर कारवाई झाली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.